Appleचा कस्टमर हा नेहमी Appleचेच प्रॉडक्ट्स का विकत घेतो? आपण ज्यावेळी एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जातो, त्यावेळी सातत्याने त्याच रेस्टॉरंटमध्ये आपण परत-परत का जातो? किंवा आपण एखाद्या ब्रँडचे प्रॉडक्ट्स घेत असू किंवा आपण Amazonमधनं काही विकत घेत असू, तर आपण नेहमी सातत्याने Amazonवरतीच का टिकून राहतो, दुसऱ्याकडे का जात नाही? याचं कारण असं, आपण एक प्रकारे त्या ब्रँडने आपल्याबरोबर ब्रँड लॉयल्टी बनवलेली असते आणि त्याच्यामुळे जोपर्यंत आपल्याला कन्सिस्टन्सी मिळते, त्याच प्रकारचा परफॉर्मन्स मिळतो, आपल्याला त्याच प्रकारची वागणूक मिळते, त्याच प्रकारची व्हॅल्यू सिस्टम तिथे मिळते, तोपर्यंत साधारणपणे कस्टमर चेंज करत नाही. कस्टमर चेंज कधी करतो? ज्यावेळी त्या कन्सिस्टन्सीमध्ये कमी जास्त प्रमाणात फरक यायला सुरुवात होते आणि आपल्याला एक्सपिरियन्स जेवढा आधी मिळाला होता, तेवढा चांगला एक्सपिरियन्स मिळत नाही किंवा दुसरा कुठलातरी ब्रँड सबस्टॅन्शियली डिफरंट बेनिफिट्स किंवा सबस्टॅन्शियली डिफरंट रिडक्शन ऑफ पेन पॉइंट या प्रकारची सर्व्हिस ज्यावेळी निर्माण करतो. म्हणजे 30-40 मिनिटामध्ये डिलिव्हरी मिळत होती. आता कोणीतरी 10 मिनिटामध्ये डिलिव्हरी दिली. सबस्टॅन्शियली चेंज झालं आणि त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे स्विच होतो. अशा प्रकारचं जोपर्यंत शिफ्ट होत नाही, तोपर्यंत लोकं स्विच करत नाहीत. त्यामुळे ॲज अ फाउंडर आपल्या 2 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. कन्सिस्टंटली आपल्या ग्राहकाला ती सर्व्हिस शेवटपर्यंत मिळते की नाही हे बघणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सभोवतालच्या आपल्या कॉम्पिटिशनमध्ये दुसरा कोण डिस्टर्ब करतोय टेक्नॉलॉजी वापरून किंवा अदरवाईज ते बघून आपण पण त्या प्रकारचं करू शकतो का? याची सातत्याने चाचपणी करून काळाच्या पुढे राहता येईल की नाही ते बघणं. या 2 गोष्टी केल्यात तर तुम्ही कस्टमर लॉयल्टी टिकवू शकता.